ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आज आहे ना, जसे दारूचं व्यसन आहे तसं आज चहाचं व्यसन झालं आहे. आणि मुलांना काय चॉकलेट आणि मग या चहामुळं दाढदुखी आणि मग काय करतात, डॉक्टरकडे जातात. मग ही दाढ काढून टाकायची. एक काढली, दोन काढली, तीन काढल्या, खाली काय राहते. ज्या वेळेला दात काढले जातात त्यावेळेला डोळ्यांवर दुष्परिणाम होतो. मग दाढदुखी करता तुम्हाला मी एक सोपा उपाय सांगतो. काय? उंबराचे कवळे कवळे पानं घ्यायची, 2-3 पानं घ्यायची, धुवून घ्यायची आणि ते खलबत्त्यामध्ये ते धुवून ते ठेसायची. त्याच्यात कापराची वडी टाकायची, ती ठेसून आणि ती वडी दाढी धरायची. 15-20 मिनटं जर धरली तर दाढ दुखायची राहते. दुसरा उपाय, ओवा, हिंग आणि लसूण एकत्र करून तो दाढी जर धरला तर दाढ दुखायची राहते. आता दुसरं वरून काय, अमृतधारा तेल, भीमसेन कापूर, आसमंतारा, ओवा फूल, ते 3 घटक एकत्र केले जातात आणि ते कापसाच्या बोळ्यावर एक टिपका जर दाढीत धरला तर दाढ दुखायची राहते. किती सोपं औषध आहे. मग आपण इकडं तिकडं धावतो आणि दाढीचं करतो. हा उपाय करून पहा, याला काय खर्च येत नाही. आता दुसरं काय आहे, मुतखडा. आता मुतखडा आराम मिळतो, डायबिटीसला आराम मिळतो, तो काय नीट होत नाही. मग आपलं कारलं आहे ना, कारलं स्वच्छ धुवून घ्या, ते कापा, मिक्सरमध्ये टाका, त्याचा रस बनवा, त्याच्यात 1 चमचा सोड्याखार टाका आणि सलग 8 दिवस जर पिलं तर मुतखडा पडून जातो. किती सोपा उपाय आहे. नाही गुन्हा आला तर काय त्याला खर्च नाही. करून पहा आणि त्याचा अनुभव घ्या. आपणही करा आणि दुसऱ्याला सांगा. जय भैरवनाथ महाराज की जय.